राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन 3 ते 26 मार्च या दरम्यान या ठिकाणी आपण करणार आहोत आणि मला असं वाटतं की हे तसं नवीन सरकारचं एक प्रकारे पहिलंच अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे आणि जसं दादांनी सांगितलं की आम्ही कुठेही अधिवेशन आटपून टाकावं अशा मानसिकतेत न राहता त्या ठिकाणी नीट 4 आठवड्याचं अधिवेशन हे आपण आयोजित केलं आहे। आज ज्याचा उल्लेख या ठिकाणी झाला की विरोधी पक्षाने एक 9 पानाचं पत्र दिलेलं आहे। त्याच्यामध्ये 9 नेत्यांची नावं आहेत, त्यातल्या 2 नेत्यांनी सह्याच केलेल्या नाहीत। एक नाव जर आम्ही शोधतोय की नेमके ते आमदार आहेत का नाही आहेत, तर म्हणजे असतील कदाचित, पण आमच्या काही लक्षात येत नाही। आता आम्ही जरा ते शोधायला पाठवलेलं आहे की बाबा ते कोण आहेत नेमके। आणि आपण बघितलं असेल की हम साथ साथ है अशी परिस्थिती काही तिथे दिसत नाही। हम आपके है कोण चालतीच परिस्थिती तिथे आहे, कारण काँग्रेस पोचलीच नाही। अर्थात जेवताना आली असं आम्हाला समजलं, पण वेळेवरपर्यंत काँग्रेस आली नाही। रोहित पवारांनी काहीतरी ट्विट केलं, मला वाटतं त्यांनी पण काहीतरी आपली काय नाराजी व्यक्त केली आहे। बरं, वडेट्टीवार नाही, नाना पटोले नाही, जयंत पाटील नाही, कोणीच नाही। त्याच्यामुळे एकूणच हे कशा पद्धतीनं विरोधी पक्षाचं कामकाज चाललेलं आहे हे आपण बघितलं पाहिजे। खरं तर चहापानावर त्यांनी बहिष्कार घातला। आत्ता त्यांना ही संधी होती, जेव्हा नवीन सरकार बनतं त्यावेळी पहिल्या अधिवेशनाला बाबा एक सकारात्मक चर्चा आपण करूया अशा प्रकारची संधी होती। त्यांनी संवाद स्थापित करावा असं आपल्या पत्रकार परिषदेत म्हटलं, पण संवादाचं सगळ्यात मोठं माध्यम जे होतं, आम्ही त्यांना चहापानाला निमंत्रित केलं होतं, म्हणजे संवादालाच निमंत्रित केलं होतं, पण त्याच संवादावर त्यांनी बहिष्कार टाकला। म्हणजे मला याचा अर्थच समजला नाही की संवादावर बहिष्कार टाकायचा आणि संवाद साधा अशा प्रकारे त्या ठिकाणी पत्रकार परिषदेत म्हणायचं। पण मला असं वाटतं की काही हरकत नाही। त्यांनी ॲक्च्युली हे जे काही 9 पानी पत्र दिलेलं आहे, या पत्रात संपूर्ण पत्र हे वर्तमानपत्राच्या बातम्यांवर आधारित आहे। तर त्या बातम्यांसोबत त्यांनी सरकारने दिलेला खुलासा जरी वाचला असता तरी 9 पानाचं पत्र अर्ध्या पानात त्यांना निश्चितपणे देता आलं असतं, पण हरकत नाही। त्यांनी पुन्हा हे सगळे मुद्दे जर हाऊसमध्ये मांडले तर आम्ही त्याची उत्तरं त्या ठिकाणी देण्याकरता तयार आहोत। एक गोष्ट अजून या ठिकाणी सांगतो की सोयाबीनच्या खरेदीच्या संदर्भात 10%च खरेदी झाली अशा प्रकारचं एक पत्रामध्ये लिहिलेलं आहे। खरं म्हणजे एक्झॅक्ट आकडा तर जयकुमारजी सांगतील मला, पण गेल्या 15 वर्षाच्या इतिहासातील सर्वाधिक खरेदी जी होती त्याच्यात 10 पट जास्त खरेदी झालेली आहे। त्यामुळे आजपर्यंत आत्ता अक्षरशः गोडाऊनमध्ये जागा उरलेली नाही। तूर खरेदी करण्याकरता नव्याने खासगी गोडाऊन आम्हाला भाड्याने घ्यावे लागले। इतक्या मोठ्या प्रमाणात ही खरेदी आपण केलेली आहे। त्यामुळे मला असं वाटतं की त्याचे आकडे हे आम्ही विधान सभेत देखील या ठिकाणी सांगू।